लंबू, टिंगू आणि विहीर खूप जुनी गोष्ट आहे. जेव्हा लंबू आणि टिंगू एकाच गावात राहत होते. लंबू खूपच मेहनती आणि धष्टपुष्ट होता, पण टिंगू खूपच हुशार होता. ते दोघे चांगले मित्र होते. नेहमी एक दुसऱ्यांची मदत करायचे. फक्त एकच चिंता लंबूला नेहमी सतावत असायची. ती कोणती चिंता? तुम्हीच पहा ती कोणती आहे ती. लंबू आणि टिंगू झाडाच्या चबुतऱ्यावर बसले होते. अरे, काय झालं? खूप समस्येत दिसतो आहेस. काय करू समजतच नाहीये. जे काम हातात घेतलं होतं ते पण सुटलं. आता कसं चालणार माझं? अरे, एवढीशी गोष्ट? तू एवढा धष्टपुष्ट आहेस, शेतीचं काम सहज करू शकशील. अरे हो, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. पण टिंगू, काय झालं माझ्या भावा? एकदम उदास वाटतो आहेस. शेती करायसाठी माझ्याकडे शेत कुठे आहे? अरे, तर मग शेती विकत घेऊन घे. पण शेती घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत ना टिंगू. माफ कर माझ्या मित्रा, पण आता माझ्याकडे थोडेसेच पैसे आहेत. तू एवढे पैसे घेऊन जा. बाकी गावाच्या सावकाराला विचार. खूप खूप धन्यवाद. तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळव रे बाबा. पण लक्षात ठेव, आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. म्हणजे जिथे विहीर असेल तिथे जमीन विकत घे. मी जरा सावकाराशी बोलून बघतो. लंबू तिथून सावकारकडे गेला. तो थोडासा नाराज दिसत होता. तेव्हा सावकाराने विचारले, काय झालं? काही समस्या आहे का? तू इतका चिंतित का आहेस? खरं तर गोष्ट अशी आहे की माझ्यापाशी थोडे पैसे आहेत. त्यातून मला एक जमिनीचा तुकडा घ्यायचा होता, जेणेकरून मी शेती करून माझं पोट भरू शकेल. तू तर नेहमीच मेहनतीने आणि मन लावून काम करतोस. आता अचानक तुला पैशाची गरज कशी काय येऊन पडली? कोणाकडे नोकरी करण्यापेक्षा विचार केला की स्वतःचं शेत घेऊन पैसे जमा करू, म्हणून मी तुमच्याकडे जमीन मागायला आलो होतो. आता माझी एक जमीन तशीच पडलेली आहे. त्यावर तर कोणी शेती करत नाही. पण मला त्या जमिनीवर विहीर पण हवी आहे. हो, नेकी आणि पूछपूछ. त्या जमिनीवर तर विहीर पण आहे. मग बाकी उरलेले पैसे? तू असं कर, त्यावर शेती कर आणि प्रत्येक महिन्यात जे पण होईल मला सामान पोहोचवत जा. हो, हे होऊ शकतं. मला एक चांगलं शेत द्या, चांगली जमीन द्या. मी तिथे चांगली शेती करेन. जमीन मिळता क्षणी लंबू खूप खुश झाला. पण सावकार खूप चतुर होता. त्याला माहित होतं की लंबूची अक्कल गुडघ्यात आहे, फक्त तो शरीराने मोठा आहे. तो मनातल्या मनात हसत होता. याला तर मी खूप सहज पद्धतीने मूर्ख बनवलं. लंबूने धरती मातेला प्रणाम करून शेताचं काम सुरू केलं. त्याने पेरणी केली आणि शेतामध्ये पाणी पसरवण्यासाठी त्याने पाणी खेचायला सुरुवात केली. तेवढ्या सावकार आला आणि म्हणायला लागला, हे बघ भाऊ, जमीन तुझी आहे, विहीर पण तुझी आहे, पण या विहिरीतलं पाणी तुझं नाहीये. हे कसं काय? अरे, विहीर माझी आहे तर त्या विहिरीतलं पाणी पण माझं असणार ना. हो, तू म्हटलं होतं की तुला विहीर पाहिजे. मी तुला विहीर दिली, पण त्याच्या आतमध्ये असलेल्या पाण्याचं तर बोलणंच नाही झालं. म्हणजे विहीर म्हणजे विहिरीतलं पाणी पण असतंच ना. हे बघ लंबू, असं नाही होऊ शकत. कबूल असेल तर बोल, नाहीतर मग तू निघून जा. त्याच वेळेस लंबूच्या आईचा आवाज आला. आय होय, मेले मेले. अरे लंबू, लवकर ये, मी इथं मेले पडले. कोणी उचलत पण नाहीये. अगं आई, अशी कशी पडलीस ग तू? आईला असं अचानक पडलेलं पाहून लंबू घाबरला. त्याने सावकाराला नजरअंदाज करून तो घराच्या दिशेने धावला. त्याने आपल्या आईला हातात उचललं आणि हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटला. त्याची आई रस्त्यातच बेहोश झाली होती. काकू, तुमच्या पायाचं ऑपरेशन खूप छान झालंय. आता काही दिवसात तुम्ही चालू शकणार. पण अचानकपणे आई पडली कशी? आणि काही वेळ ती बेहोश पण झाली होती. आता वय झाल्यामुळे गुडघ्यातली ताकद जरा कमी झाली असेल. या वयात हे चालतच राहतं. आता तुम्हाला आयांची आणखी जास्त काळजी घ्यायला लागेल. असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. पण हे ऐकून आईला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, मला माफ कर बाळा, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना.
लंबूचे डोळे भरून आले. तरी देखील हसत त्याने आईला म्हटलं, आता अशा गोष्टी सांगून थोड्या येतात ना आई. काही काळजी करू नको, मी काही ना काही बंदोबस्त करेल पैशांचा. तू काळजी करू नको आई. त्यावेळेस लंबूला पैशाची खूप गरज होती, म्हणून त्याने घरी येताच सावकाराला म्हणाला, ठीक आहे, मी गावापासनं 2 किलोमीटर दुरून नदीतून पाणी घेऊन शेती करेल. हो, आता बरोबर बोललास तू. लंबू सर्व अटी मान्य करतो. पण जेव्हा पीक हळूहळू वाढायला लागतं तेव्हा त्याला पाण्याची गरज भासू लागते. आणि जसा लंबू विहिरीतून पाणी काढायला जातो, सावकार त्याला थांबवतो. अरे अरे, हे काय करतोय तू? मी म्हटलं होतं ना, विहिरीतून पाणी नाही काढू शकत तू. चल मागे हट, चल मागे हट. अहो काय करताय? फक्त एक बादली पाणी तर काढू द्या. सगळं शेत सुकून पडलंय हो. अरे, आतापर्यंत वाचलेले पैसे सुद्धा तुम्हाला दिलेले नाहीये. कधी देशील ते पैसे? तुम्ही मला पाणी वापरू देत नाही तर मी शेती कशी करणार? आणि शेती जर नाही झाली तर पैसे कसे मिळवणार? सांगा कुठून येणार ते? ते तू तुझं पाहून घे. मला माझे पैसे वापस पाहिजे, नाहीतर जा, आताच हे सोडून जा. लंबू खूप चिंताग्रस्त झाला. गावापासून दूर 2 किलोमीटर लांब एक मोठा तलाव होता. तो सकाळी लवकर उठून 2 हंडे भरून पाणी घेऊन यायचा आणि शेतात पसरवायचा. एक दिवस रस्त्यात त्याला टिंगू भेटला. अरे लंबू, कुठे जातोय इतकं मोठं भांड घेऊन? अरे काय सांगू टिंगू तुला, सावकार म्हणतोय शेतीतली विहीर तर तुझी आहे, पण त्यातलं म्हणजे विहिरीतलं पाणी माझं आहे. असं कसं होऊ शकतं? जर विहीर तुझी तर पाणी पण तो तुझंच असलं पाहिजे ना. पण तो तर ऐकतच नाहीये. तो बोलतोय जर मान्य असेल तर सांग, नाहीतर जाच इथून. आणि आईचं तर तुला माहितीच आहे ना, मला काही ना काही तर करावंच लागेल. टिंगू थोडा विचार करून मोठ्याने उडी मारत म्हणाला, आयडिया. आज सायंकाळी मी तुझ्या शेतीवर येतो आणि मग त्याच्याशी बोलतो मी. पण तू काय करणार? तो खूपच आकडू आहे, तो कोणाचंच ऐकत नाही. थोडा तर माझ्यावर विश्वास ठेव मित्रा. कधीपर्यंत एवढा चिंतित होशील? ठीक आहे. टिंगूने विचार केला, सावकार लंबूला मूर्ख बनवत आहे. संध्याकाळी टिंगू आला आणि सावकारला म्हणू लागला, तुम्ही लंबूला पाणी का बरं काढू देत नाही? मी त्याला विहीर दिली, पण त्यातलं पाणी तर माझं आहे ना. का काढू देऊ मी त्याला पाणी? जर विहीर लंबूची आहे तर तू त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवू शकत. एक तर तुला पाणी काढावं लागेल, नाहीतर मग लंबूला विहिरीमध्ये तुझं पाणी ठेवायसाठी पैसे द्यावे लागेल. ते ऐकून सावकार हडबडला. नाही 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 नाही, हे असं कसं होऊ शकतं? पाणी तर विहिरीच्या आतूनच येतं ना. असं तर मग मी कितीही प्रयत्न केले तरी मी विहिरीतून कधी पाणीच नाही काढू शकणार. तू मला बोलण्यात अडकवतो आहेस. मग अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा लंबूला बोलण्यात अडकवलं ना. जर विहीर लंबूची आहे तर पाणी पण त्याचंच असेल ना. हे बघा भाऊ, पाणी विहिरीत ठेवण्याचे पैसे द्या, नाहीतर मग लंबूला पाण्याचा वापर करू द्यावा लागेल. सावकारला कळून चुकलं की आता त्याचं काहीच नाही चालणार आणि त्याने आपली चूक मान्य केली. मला माफ करा. मी पुन्हा अशा प्रकारे कोणाला त्रास देणार नाही. कृपया ही गोष्ट कोणा दुसऱ्याला सांगू नका, नाहीतर मी अपमानित होईल. आणि लंबू, तू पण नेहमी मेहनती सोबतच डोक्याचा वापर सुद्धा करत जा. अशा प्रकारे टिंगूच्या अक्कल हुशारीमुळे लंबूला विहिरीचे पाणी मिळाले. त्याची शेती बहरून निघाली. त्याने खूप पैसे कमवले आणि आपल्या आईचे उपचार चांगल्या रीतीने केले आणि टिंगूला त्याचे पैसे परत केले.